आणि गावखेड्याच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी एक मोठी बातमी लातूरमधून हाती येते। लातूरमध्ये आरसीसीच्या मुख्य कार्यालयामध्ये सीबीआयकडून झाडाझडती सुरू आहे। आरसीसीच्या लातूर इथल्या कार्यालयावरती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी अचानक धाड घातली आणि दुपारपासून इथे चौकशी केली जाते। दुपारी 3 वाजता ही टीम इथे पोहोचली आणि सीबीआयच्या टीमनं चौकशी सुरू केली। 2 दिवसांपूर्वी मोटेगावकर यांची 8 तास चौकशी झाली होती। त्यानंतर पुन्हा एकदा आज सीबीआयकडून मोटेगावकर यांच्या आरसीसी या मुख्य कार्यालयामध्ये सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याकडून मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये सध्या चौकशी सुरू आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। नीट पेपर फुटीनंतर सीबीआयनं जे आहे ते लातूर गाठलं। मागील 4 दिवसापासून सीबीआयनं या ठिकाणी तळ ठोकल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आरसीसीच्या याच कार्यालयावरती सीबीआयचं पथक दाखल झालं आणि आपण पाहू शकता या कार्यालयावरती सीबीआयनं जे आहे ते पुन्हा एकदा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि चौकशी असेल किंवा कुठली माहिती मिळवण्यासाठी सीबीआयचे अधिकारी या ठिकाणी आलेत हे अद्याप समजलेलं नाही। मात्र दुपारी 3 वाजल्यापासून ही सगळी चौकशी सुरू आहे। हे आरसीसीचं मुख्य कार्यालय आहे। या अगोदर आरसीसीचे संचालक असलेले मोटेगावकर यांची देखील 8 तास 2 दिवसापूर्वी जे आहे ते चौकशी झाली होती आणि त्यानंतर काल नांदेडला हेच पथक जाऊन आल्याचं समोर आलं। नांदेडमध्ये देखील कारवाई करण्यात आली। पुन्हा एकदा आरसीसीच्या याच कार्यालयामध्ये जे आहे ते हे पथक आलेलं आहे। दुपारी 3 वाजल्यापासून कसून चौकशी या ठिकाणी किंवा त्यांना जे दस्तावेज किंवा काय माहिती मिळवण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी सीबीआयचे अधिकारी असतील किंवा लातूरचे पोलीस पोहोचल्याचं देखील स्पष्टपणे समोर आल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई जी आहे किंवा चौकशी सीबीआयनं सुरू केलेली होती आणि पुन्हा एकदा आज याच कार्यालयावरती 3 वाजल्यापासून चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं निश्चितच नीट पेपरफुटी प्रकरणानंतर लातूर मधून ह्या सगळ्या घडामोडींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।